इचलकरंजी शहराच्या पहिल्या महानगरपालिका महापौर पदासाठी ओबीसी प्रवर्गातील आरक्षण जाहीर झाल्याने विविध नावांची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे। त्यामुळे शहराचा पहिला महापौर कोण होणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे। इचलकरंजी शहराच्या पहिल्याच महानगरपालिका निवडणुकीने राजकीय इतिहासात नवे पर्व सुरू केले आहे। मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडलेल्या या निवडणुकीत एकूण 65 जागांसाठी तब्बल 230 उमेदवार रिंगणात उतरले होते। शहरातील मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवत 69.74% इतके लक्षणीय मतदान केले। मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर झाला आणि जनतेचा स्पष्ट कौल समोर आला। या निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी करत एकूण 47 जागांवर विजय मिळवला। शिवशाहू विकास आघाडीला 17 जागांवर समाधान मानावे लागले, तर उद्धव सेनेला केवळ 1 जागा मिळाली। या निकालामुळे महानगरपालिकेत महायुतीचे स्पष्ट बहुमत सिद्ध झाले असून शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी महायुतीकडे आली आहे। दरम्यान राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले। त्यामध्ये इचलकरंजी महापालिका महापौर पदासाठी ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण घोषित झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे। या आरक्षणामुळे पुरुष गटातून तानाजी पोवार, विठ्ठल चोपडे, सतीश मुळीक, सुशांत कलागते, उदय धातुंडे, नितेश पोवार, अभिषेक वाळवेकर, प्रदीप धुत्रे ही संभाव्य नावे महापौर पदासाठी चर्चेत आहेत। तर महिला गटातून रूपा बुगड, ध्रुवती दळवाई, सपना भिसे यांच्या नावांचीही जोरदार चर्चा सुरू आहे। असे एकूण 27 उमेदवार महापौर पदासाठी इच्छुक आहेत। महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच महापौर पदाची निवड होणार असल्याने या पदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। शहराचा पहिला महापौर कोण होणार यावरून राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली असून इचलकरंजीकरांचे लक्ष आता या ऐतिहासिक निवडीकडे लागून राहिले आहे।